नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवतोय दाल पकवान। त्याच्यासाठी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे। इकडे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। त्याच्यात ओवा घालून चवीनुसार मीठ घालून आपण एकजीव करून छान असं कणिक मळून घ्यायचे। कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गोड तेल घालून आपण एक 10 ते 15 मिनिटं कणिक असंच भिजत ठेवायचे। इकडे आपण डाळीला फोडणी देऊया। त्याच्यात आपण घातलेले जिरी मोहरी आणि लसणाची फोडणी घालायची आहे। त्याच्यात एक मोठा चिरलेला कांदा एक टोमॅटो घालून छान असा सोनेरी कलर येऊपर्यंत आपण त्याला छान परतत राहायचे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून गोडा मसाला धना पावडर चवीनुसार लाल तिखट हळद टाकून आपण छान फ्राय करून घ्यायचे। आणि इकडे शिजलेली आपण डाळ त्याच्यामध्ये टाकून छान अशी उकळी येऊ द्यायची। एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून कस्तुरी मेथी वरून टाकून आपण छान उकळी येऊ द्यायचे। इकडे आपण पकवान बनवतोय तर पकवान बनवण्यासाठी छान गोल गरगरीत अशी छान पोळी बनवून घ्यायचे। त्याला हवे असतील तेवढे आपण काट्या चमच्याने होल मारून घ्यायचे, जेणेकरून आपलं पकवान फुगणार नाही आणि छान क्रिस्पी होईल। असे आपण 1-2 पकवान छान बनवून घेतलेले आहेत। सोबत पापड आहे। तर तयार आहेत आपले दाल पकवान। तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा। थँक्यू सो मच।